नमस्कार नमस्कार रसिक श्रोते हो. आजच्या कथेचं शीर्षक आहे हाक. लेखक रत्नाकर मतकरी. कथासंग्रहाचं नाव आहे ऐक, टोले पडतायत. तर ऐकूया. हाक. भर दुपारच्या उन्हाची डोळे जाळणारी चमचम आता मंद झाली होती आणि त्या जागी समुद्रावर कलत्या उन्हाची मंद झाक पसरली होती. रामदीन अंबिकाच्या डेकवर उभा होता. दुपारच्या गरम हवेची झळ कमी झाली होती. थोड्याच वेळात थंड चावरं वारं सुटणार होतं, पण तोवर मधल्या वेळेची कोमट झुळूक त्याच्या वयस्कर हाडांना सुखवत होती. रामदीनचं सारं आयुष्य या ना त्या बोटीवर गेलं होतं. अंबिका ही आपल्या आयुष्यातली अखेरची मालवाहू बोट ठरावी असं त्याला वाटत होतं. याचा अर्थ त्याला मालवाहू बोटींचा कंटाळा आला होता असं नाही. एकदा माल भरला की पॅसेंजर बोटीपेक्षा त्यांची कटकट कितीतरी कमी असायची. पण म्हणून काय झालं? सारी जिंदगी या समुद्रावरच घर करून काढली. कॅप्टन नाही तर निदान फर्स्ट मेटची जागा मिळवली. त्यासाठी सारा जीव हातापायात गोळा करून मेहनत केली. आता कधीतरी मेहनत कमी करून विश्रांती घ्यायला नको का? शरीर नाही पण मन तर थकतं. शरण आता मोठा झाला, कामधंद्याला लागला. आता त्याच्याजवळ राहावं, एकट्या माणसापुरता छोटा मोठा कामधंदा शोधावा आणि उरलेलं आयुष्य तरी जमिनीवर काढावं असं रामदीनला वाटू लागलं होतं. शरणचा विचार मनात आल्याबरोबर रामदीनची तंद्री लागली. शरणची आई तो 10 वर्षाचा असतानाच गेली आणि रामदीनचं जमिनीवरचं घर उखडलं गेलं. पण समुद्रावरच्या घरात असतानाही जमिनीशी एक बंध राहिला, तो शरणचा. शरण बिचारा या ना त्या नातेवाईकाकडे लहानाचा मोठा होत गेला, पण आपल्या 4-2 महिन्यातून एकदा भेटणाऱ्या बापाविषयी त्याचा ओढा कधीच कमी झाला नाही. एक समुद्रावर आणि दुसरा जमिनीवर. असं असतानाही क्षणोक्षणी त्या बाप लेकांना एकमेकांची आठवण येत राहिली. आता मला एका व्यापारी कंपनीत चांगली नोकरी लागली. तुमचंही वय उतारायला लागलंय, तर ती मेहनतीची नोकरी सोडा आणि माझ्याबरोबर राहा असा आग्रह शरणने अलीकडे चालवला होता. आणि तो गळी उतरल्यामुळेच आज ना उद्या रामदीनचा पाय कायमचा जमिनीला लागणार होता. सगळीकडे जादूचा संधीप्रकाश पडला. सारं काही सोनेरी दिसू लागलं. पाणी तर झगमतच होतं, पण डेकचे पॉलिश केलेले लाकडी कठडे सुद्धा आता सोन्याचे झाले होते. बोट पुढे जातच नाहीये असं वाटणं इतका समुद्र शांत होता. शिडीपर्यंतचा डेकचा भाग सोनेरी प्रकाशात झोत टाकल्यासारखा उजळून निघाला होता. त्या मायावी प्रकाशात डेकच्या कडेशी कुणीतरी बसलेलं दिसत होतं. तिथे एक दगडी पाटी अडकवलेली होती आणि दोरीला एक सफेद खडू बांधलेला होता. आज कुठल्या दिशेला किती लांब जायचं आहे हे रोज सकाळी त्या पाटीवर लिहिण्याची ड्युटी मार्कोकडे होती. पण या क्षणी पाटीजवळच्या ठोकळ्यावर बसलेली व्यक्ती मार्को नक्कीच नव्हती. ती लहानखुरी पोरगेलीशी व्यक्ती. हाय राम, हा तर शरण. पण शरण इथे कसा? रामदीन शरण शरण अशा हाका मारत त्या ठोकळ्याशी पोचला. तोवर शरण दिसेनसा झाला होता. रामदीनने डोळे चोळून चोळून पाहिलं, पण आता तो ठोकळा मोकळाच होता. एकूण या सोनेरी संधीप्रकाशाने आणि शरणच्या विचारांनी मिळून आपल्याला चांगलंच चकवलं असं वाटून घेत रामदीन थोडा पुढे झाला, तर त्याला खिळ्याला अडकवलेली दगडी पाटी दिसली. त्याने ती नीट काढून पाहिली. तिच्यावरचा आधीचा मजकूर पुसून
तिथे आता एकच शब्द लिहिलेला होता, ईशान्येकडे. आणि ते अक्षर नक्कीच शरणचंच होतं. रामदीन धावत धावत कॅप्टन सार्दळकरांच्या केबिनमध्ये पोचला. तेव्हा सार्दळकरांनी रमची बाटली नुकतीच उघडली होती आणि ते ती ग्लासमध्ये ओतण्याच्या पवित्र्यात होते. रामदीनने त्यांना पाटी दाखवली आणि झालेली हकीकत सांगितली. कॅप्टन साहेबांनी काही न बोलता आणखीन एक रिकामा ग्लास घेतला आणि त्यात रम होती. ते रामदीनला म्हणाले, घे, बरं वाटेल. खूप थकलायस तू, म्हणून असले भास होत आहेत तुला. रामदीनने आईसबॉक्समधून दोघांच्या ग्लासमध्ये बर्फ टाकला आणि तो सचिंतपणे म्हणाला, भास तर खराच. जवळजवळ 6 महिन्यात मी शरणला पाहिलेलं नाही. आता 2च दिवसात आपण बंदराला लागतोय. तिथे शरण येईलच, पण मन कुठलं 2 दिवस थांबायला. त्याला आजच शरण दिसला. हे कळतंय ना? सार्दळकर हसून म्हणाले, अरे मग झालं तर. झालं कसं? मला भास झाला असं मानलं तर या पाटीचं काय? तिच्यावरचं अक्षर शरणचं आहे. माझ्या चांगलं लक्षात आहे. त्याची पत्र येतात ना मला. शिवाय वायव्याकडे निघालो असताना या पाटीवर कुणीतरी झालं तरी ईशान्येकडे असं का बरं लिहावं? आपल्या क्रूपैकीच कोणीतरी मस्करी केली असेल. एक मोठा घोट घेऊन सार्दळकर म्हणाले, पण ही मस्करी धोक्याची आहे. पाटीवरची सूचना खरी मानून ड्रायव्हरने बोटीची दिशा बदलली तर? थांब, मला या प्रकाराची चौकशी करायला हवी. एकदा हालचाल करायला पाहिजे. असं लक्षात आलं की कॅप्टन सार्दळकर कधी 1 मिनिटाचीही टाळाटाळ करीत नसत. मनाविरुद्ध का होईना, पण त्यांनी एका घोटात ग्लास रिकामा करून तो बाजूला ठेवला आणि सगळ्या खलाशांना डेकवर जमण्याची इशारा देणारी घंटी वाजवली. घंटी ऐकताच जो तो असेल तसा पळत डेकवर आला. बॉईल रूममध्ये काम करीत असलेले खलाशी काम तसंच टाकून निघाले. मुतपाकखान्यातील शेगड्या बंद केल्या. फार कशाला, बाथरूममधले आणि शॉवर खालचे खलाशीही कसे बसे कपडे चढवून डेकवर धावले. पाटी खेळायला अडकवून कॅप्टन साहेब ठोकळ्याशी उभे होते. त्यांच्या हातात आणखीन एक दगडी पाटी होती आणि एक पांढरा खडू. प्रत्येकाकडून ते त्या पाटीवर ईशान्येकडे हा शब्द लिहून घेत होते. बहुतेकांना हा शब्द लिहिणं कठीण जात होतं. 2-4 तर निरक्षर होते. ते लाजून अंगठा दाखवित होते. त्यांना एक शिवी हासडून कॅप्टन साहेब पुढच्या खलाशाकडे पाटी सरकवत होते. कॅप्टन साहेबांनी आज हा कसला खेळ काढलाय ते खलाशांना समजत नव्हतं. नेहमी पाटी लिहिणारा मार्को तर बिचारा गोंधळून गेला होता. खलाशी आपापसात कुजबुजत होते. रामदीनने सांगितलेली हकीकत त्यांच्या कुजबुजीतून हलके हलके झिरपत चालली होती. सगळ्या खलाशांचं लिहून झालं. कुणाचंही अक्षर आधीच्या पाटीवरच्या अक्षराशी जुळलं नाही. शेवटी सार्दळकरांनी पाटी रामदीनच्या पुढे केली. लिही, ते म्हणाले. मी? सर, मी? रामदीनने आश्चर्याने विचारलं. हो, तुझं झाल्यावर मी देखील लिहून पाहणार आहे. रामदीनने शब्द लिहिला. नंतर सार्दळकरांनी लिहिला. दोघांचेही अक्षरं पाटीवरच्या अक्षरांपेक्षा बरीच निराळी होती. कॅप्टन सार्दळकर विचारात पडले. सगळे खलाशी चावाचूप उभे. कॅप्टन साहेब कसला निर्णय देतायत या विचारात सर्वत्र निशब्द शांतता. अंतरावरून फक्त इंजिनचा आवाज ऐकू येतोय. कॅप्टन साहेबांनी टाळी वाजवली. ते म्हणाले, बस, ईशान्येकडे जायचं. सगळ्या खलाशांमध्ये सूक्ष्म कुजबूज झाली. 2 दिवसात जमीन दिसणार होती. आता ईशान्येकडे जायचं म्हणजे जमिनीची आशा दुरावलीच. अर्थात नाराजी प्रत्यक्ष व्यक्त करण्याचा प्रश्नच नव्हता. तरीही
झाल्या प्रकाराला रामदीनच जबाबदार असल्याप्रमाणे त्याच्याविषयी कुजबुजत त्याच्याकडे वळून वळून पाहत सगळे पांगले. त्यांच्यातल्या डिमेलोला कॅप्टन साहेबांनी थांबवून घेतलं. म्हणाले, या क्षणापासून वॉच ड्युटी तुझी. ईशान्येला समुद्रात प्रचंड खडक आहेत. सावध राहिलं नाही तर धोका आहे. येस सर. कॅप्टनला सलाम करून शिरीकडे धावत डिमेलो म्हणाला. मी निघालोच ड्युटीवर. कॅप्टन सारदळकर केबिनकडे गेले तरी रामदीन पुतळा केल्यागत जागच्या जागी उभा होता. सूर्य समुद्रात कधीच बुडाला होता. आता अंधारून येऊ लागलं होतं. रामदीनला रात्रभर झोप अशी लागलीच नाही. पण पहाटेकडे तर तो उठूनच बसला आणि चूळ भरून पोर्टहोलमधून बाहेर पाहत राहिला. आजूबाजूला धुक्याचा दाट पडदा होता. काही म्हणता काही दिसत नव्हतं. पण दुर्बिणीतून पाहणाऱ्याला डिमेलोला मात्र काहीतरी भलतंच महत्त्वाचं दिसलं. तो धावतच खाली आला. चक्राशी बसलेल्या माणसाला भराभरा काहीतरी सूचना देऊन तो सारदळकरांच्या केबिनमध्ये घुसला. त्यानं गडबडीने म्हणाला, गुड मॉर्निंग सर. पुढे एक भयंकर प्रकार घडलाय. एक पॅसेंजर बोट खडकात अडकून पडले. सारदळकर डेकवर आले. त्यांच्या मागून डिमेलो. त्यांच्या पावलांची चाहूल लागताच टॉर्च घेऊन रामदीने डेकवर येऊन थडकला. 5 मिनिटात सगळे खलाशी डेकवर हजर झाले. एव्हाना अंबिका खडकांपर्यंत पोचली होती. तिथेच ती नांगरली गेली. सारदळकर आणि रामदीन बोटी बाहेर पडले आणि खडकात अडकून पडलेल्या सनफ्लॉवरवर गेले. सनफ्लॉवरच्या कॅप्टन स्वामीने सारदळकरांना मिठीच मारली. भावना एकवटल्यामुळे त्याचा चेहरा लाल बुंद झाला होता. कुठल्याही क्षणी त्याला रडू फुटेल असं वाटत होतं. त्याने सारी हकीकत सांगितली. गेल्या 15 दिवसापासून सनफ्लॉवर खडकात अडकून बसली होती. बाहेर काढण्याच्या प्रयत्नात तिला ठिकठिकाणी मार बसला होता आणि ती प्रवासाला निकामी झाली होती. तिची वायरलेस यंत्रणा बंद पडली होती. जगाशी संपर्कच तुटल्यागत झालं होतं. किती दिवस या अवस्थेत तिथे तसंच राहावं लागणार हे कळत नव्हतं. चालकांचा धीर सुटला होता आणि प्रवासी आकांत करत होते. खाण्यापिण्याचा मर्यादित साठा पहिल्या 4-5 दिवसातच संपला होता आणि प्रवाशांची उपासमार चालली होती. त्यातल्या काही वृद्धांची हालत बिकट होती. त्यांना अतिशय अशक्तपणा आला होता. इतर प्रवाशांपैकी कुणी आजारी पडलं होते आणि औषध पाण्याची काहीही सोय होण्यासारखी नव्हती. सारदळकरांनी हुकूम देताच अंबिकावरून 2-3 स्ट्रेचर्स नेली गेली. ज्यांना शक्य होतं ते प्रवासी सावकाश पावलं टाकत बोटीवर गेले. टॉर्च, कंदील, दिवट्या सगळ्यांचा जमेल तसा उजेड पाडून त्या मंडळींना खडकातून बाहेर पडायला खलाशी मदत करू लागले. कणणं, रडणं, मोठमोठ्याने हाकारणं अशा सगळ्या आवाजांचा एकच काला होऊन गेला. हळूहळू उजाडलं. धुक्याचा पडदा विरळ होत गेला. मंडळी नव्या बोटीत स्थिर स्थावर झाली. त्यांनी सोडलेलं, आता निर्मनुष्य झालेलं, जागोजागी चिरफाळ्या उडालेलं सनफ्लॉवर भुताटकीच्या घरासारखं दिसायला लागलं. कॅप्टन स्वामीचं आश्चर्य अजून ओसरलं नव्हतं. मदतीच्या सगळ्या आशा संपल्यानंतर वायव्येकडे निघालेलं एक मालवाहू जहाज आपल्या मदतीला वाट वाकडं करून धावून येतं याचं स्पष्टीकरणच त्यांना मिळत नव्हतं. पण ते सारदळकरांकडे तरी कुठे होतं? सारदळकर रामदीनला शोधू लागले. तो पलीकडे स्ट्रेचरवरून उतरवलेल्या एका बेशुद्ध तरुणाच्या उशाशी बसला होता. तरुण तापानं फणफणला होता. काल संध्याकाळपासून म्हणे तो बेशुद्धच होता. रामदीन ओक्साबोक्शी रडत त्याला सांगत होता, डोळे उघड, डोळे उघड शरण, मी आलोय रे शरण, मी आलोय.
तू बेशुद्धीत मनापासून मारलेली हाक आमच्यापर्यंत पोचली आहे. तू प्रवासाला निघालास, ती बोट आम्ही वाचवली आहे. आता तरी डोळे उघड शरण. अरे, मी तुझा पापा आलो आहे. उघड डोळे शरण. शरणने डोळे उघडले. उगवत्या सूर्याचे किरण त्या डोळ्यात चकाकले. कथा इथे संपली आहे. पुन्हा भेटूया नवीन कथेसह.